जातोय, पेट्रोल भरतोय पहिला, त्याच्यानंतरला मग बाई डॉक्टरकडे जावंच लागेल, कारण का हालत आता अजून खराब होत चालली आहे. ती जशी आवडते तर ते आज परत आले आहेत बाइंदरवरून, आणि त्यांच्यासोबत त्यांची छोटी बहीण पण आली आहे. ती पण आमचे रील्स बघते. आपण तिला विचारू, तिला इथे येऊन कसं वाटलं. खास तो बदलापूरवरून आलाय की त्याला कॉफी पण ट्राय करायची होती, म्हणून तो आज इथे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टिपीज ब्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे, आणि सुरुवात चांगली करायला म्हणून प्रणाली माझ्या खिशात हात टाक, खालच्या खिशात. तुझं फेवरेट आहे रसगुल्ला. रसगुल्ल्यासारख्या पोरीला रसगुल्ल्यासारखं गिफ्ट छोटंसं सकाळचं. खोल तरी दाखव. बजरंगवाल्याची ब्रँडिंग होते. बजरंगवाल्यांनी जर बघितलं असेल व्हिडिओ तर आम्हाला ब्रँड ॲम्बॅसेडर बनव. नाहीतर रसगुल्ला फक्त कधीतरी फ्री देऊन टाका. बघू शकता, हे माझे खायचे, हे मी खाणार आहे. अशी सुरुवात झाली आहे. सर्व सामान घेतलं आणि आता जातोय शॉपकडे, निघतोय. भेटू शॉपमध्ये. लवकर म्हणजे थोडासा टाईम जाईल, बट आता इथे जे आम्ही ब्राउनी आणि रेड वेल्वेट लिहितोय ते प्रॉपर आपल्या मेन्यूमध्ये पण येणार आहेत, आणि थोडं मेन्यूजमध्ये चेंजेस पण होतील. आपल्याला जुलैमध्ये 1 वर्ष होणार आहे त्या टायमाला, आणि या बोर्डवरती तुम्हाला अजून काहीतरी नवीन आमचं युनिक आयटम्स पाहायला भेटेल. सो तयार राहा. आत्ता पोचलो आहे शॉपवरती, आणि सगळ्यात पहिलीच ऑर्डर आली आहे आम्हाला ब्राउनी कोल्ड कॉफीची. व्हिडिओ बघून आला आहे तो मुलगा. काहीच आमचं सेटअप काहीच झालं नाही आहे. आत्ताशी जस्ट पोचलो आहे, आणि पहिलीच ऑर्डर ब्राउनी कोल्ड कॉफीची आली आहे. आता ती बनवतो आणि त्यांना सर्व करतो. हा भाई खास 10th ला आहे. पहिला तर तुला ऑल द बेस्ट भाई 10th साठी. आणि हा बदलापूरला राहतो, डेली ते अपडाऊन करतो, त्याचा क्लास आहे इकडे. बट आज खास तो बदलापूरवरून आलाय की त्याला कॉफी पण ट्राय करायची होती, म्हणून तो आज इथे आलाय. कशी वाटली तुला कॉफी? चांगली आहे, नक्की रिटर्न येणार. आणि कोइन्सिडन्सली आमची पॅन्ट पण दोघांनी त्यात सेम आहे. जुडिओ भाई, जुडिओ. जुडिओ बॉईज. चल भावांनी, चांगला वाटतं. फ्रीजरचा हा एक लफडा आहे, आमच्याकडे जागा नाही आहे. सो बेसिकली काय होतं की फ्रीज बंद करून ते पाणी मिळत होतं, आणि एक सिंक टाईप हे असतं, त्याच्यातनं पाणी बाहेर निघतं. पण आपल्या जागेवरती आपण असा वस्तू नाही की ते पाणी आपण बाहेर नाही काढू शकत. बर्फ तिकडे जमतो किंवा पाणी जमतं ते साफ करत राहायचं. आज आईस्क्रीम येतं आमचं शॉप. आमच्या आला त्याची जरा होती जागा कमी असल्यामुळे की एवढे पण आईस्क्रीम आम्हाला घ्यावे लागतात होलसेलमध्ये. जेवढी क्वांटिटी येते तेवढी याच्यात मावत नाही. मग थोडं घरी ठेवू, कोणाकडे तरी मित्राकडे ठेवू, असं ॲडजस्ट करावं लागतं. आणि मग त्याच्यानंतरला इकडे ॲडजस्ट करतो, मध्ये मी ठेवायच्या सगळ्याच गोष्टी ठेवायला लागतात. आता हे साफसफाईमध्येच पूर्ण फाटके जाईल. हे सगळं क्लीन करेपर्यंत हालत करावं होतं, कारण काय वीकमधनं एकदा तरी हे सगळ्या गोष्टी होतातच. सो या सगळ्या गोष्टी आहेत. नवीन शॉप जेव्हा घेऊ तेव्हा आम्हाला पण समजेल की फ्रीज कुठे अजून ठेवता आला तर अजून बेटर होईल. क्लिनिंग करायला जरा इझी आहे. तर आता जस्ट आपला आईस्क्रीमचा पूर्ण स्टॉक रिसीव झाला आहे. प्रॉब्लेम हाच होतो की पूर्ण बघा आता फ्रीज पूर्ण भरलं आहे. आता मला सेटिंग लावावं लागेल कोणाकडे तरी 1-2 बॉक्स, घरी थोडे बॉक्स, ते थोडं ॲडजस्टमेंट एक करावं लागतं. तर जसं की मी तुम्हाला बोलत राहतो की आपल्याकडे बरेच जण लांबून ट्रॅव्हल करून येतात. तर हे थोड्या दिवसाआधीच आमच्याकडे आलेले, मी हिचा रिव्ह्यू पण घेतलेला, भाईंदरवरनं आलेले. तर एकदा रील्स बघून येत आहेत तर ओके, पण सेकंड टाईम टेस्टमुळे किंवा त्यांना जर ब्राउनी कोल्ड कॉफी जशी आवडते तर ते आज परत आले आहेत भाईंदरवरून, आणि त्यांच्यासोबत त्यांची छोटी बहीण पण आली आहे. ती पण आमचे रील्स बघते. आपण तिला विचारू, तिला इथे येऊन कसं वाटलं. हॅलो, माझं नाव आहे चांगली लाजपत, आणि मी भाईंदरवरून आले. खूप मस्त होती. थँक्यू. तर खूप छान असा हिने रिव्ह्यू दिलाय. तर नेक्स्ट टाइम परत येणार आहेस? यस. आणि तुझ्या फ्रेंड्सला पण घेऊन ये. आता तुझा व्हिडिओ सर्व तुझे फ्रेंड्स वगैरे पण बघतील. आणि सगळ्यांना सांग यूट्यूबला पण आम्हाला सबस्क्राईब करायला. सॅटरडे असेल ना वीकेंडच्या टायमाला, तर मोस्ट ऑफ आम्ही काय करतो की सॅटरडेला दुपारी थोडा वेळ थांबून आहे ना स्टॉक चेक करतो, म्हणजे पॅकेजिंग वगैरे. पण आज दुपारी असा विषय झाला की अचानक मला सकाळपासूनच थोडं वाटत होतं की आजारी वगैरे पडेल,
आणि दुपारी त्या गरमीमुळे पोटात वगैरे आग व्हायला लागली, म्हणून मग आम्ही लवकर निघालो, अर्धा तास आधीच निघालो. आणि मग आता कळतंय की पॅकेजिंग थोडी संपली आहे, स्टॉक शिकण्यात आला आहे. आता घरी गेलो आहे आणि तेच पटकन घेऊन आलो आहे. एक रिॲलिटी आहे बिझनेसची की त्रास होतो आहे, काय होतं आहे याच्या पलीकडे जाऊन पण ते सगळं थोडं इग्नोर करून काम करत राहायचं आहे. कारण का सगळं आपल्यावर डिपेंड असतं. भले स्टाफ ठेवला असेल तरी पण तो फुल टाईम नीट चेक करत नाही. काही ना काही गोष्टी ते आपल्यालाच करायला लागतात. जो आपण आधी दुपारी केलेला पास्ता संपला आहे आणि म्हणून आता परत एकदा बॉईल केला आहे 8:30 वाजता. आज रस फारसा तेवढा नाही आहे, डेलीपेक्षा कमी आहे, पण एकानंतर एक ऑर्डर चालू आहेत. एकत्र असतात ना तेव्हा प्रॉब्लेम होतो. सो एक लास्ट इंडक्शन खाली ठेवून त्याच्यावर आता पास्ता रेडी करून घेतला आहे. शॉपची आता ऑलमोस्ट सगळी कामं निपटवली आहेत आणि आता जातोय, पेट्रोल भरतोय पहिला. त्याच्यानंतरला मग बाई डॉक्टरकडे जावंच लागेल, कारण का हालत आता अजून खराब होत चालली आहे. आणि जर डॉक्टरकडे आता नाही गेलो तर उद्या तर संडे आहे आणि संडेला शॉपमध्ये असणं तर बाई गरजेचंच आहे. आता चांगला आठवत आहे जॉबला असताना बाई असं काही वाटलं बरं नाही, हे नाही, सिक लीव भेटायची, नाही तर सरळ बोलायचो आज नाही येणार आहे, काय वाटायचं नाही. बट इकडे आज तसं काही करता येत नाही. इकडे आज जर नाही गेलो तर आपलाच लॉस आहे, शॉप बंद ठेवलं तर आपला लॉस आहे, ऑर्डर डिले झाल्या, काही प्रॉब्लेम झाला तर सगळ्या गोष्टीला आता धावपळ करावी लागते. सो या एक गोष्ट आहे, जर बिझनेस चालू करताय तर लिटरली जेवण तर कधी कधी तर ठीक आहे ते तर होतं, बट असं आजारपणात पण आपल्याला जाणंच आहे. आणि ही गोष्ट प्रणाली पण बऱ्याच वेळा करते की छोटं मोठं जरी दुखणं असेल तरी पण आम्ही ठीक आहे कॅरी ऑन करतो आणि येतो शॉपवरती आणि काम करतो. आज दुपारी ॲक्च्युली निघायचं रिझनच ते होतं की मला सहनच होत नव्हते गरमी आणि ते, म्हणजे पोटात दुखायला लागला, उलटीसारखं व्हायला लागला. आणि दुपारी बघितलं तर डॉक्टर नव्हता, 5 वाजता निघालो तेव्हा पण नव्हता. मग आता शॉपमध्ये मी 8 वाजता विचार केलेला निघेल, बट 8 वाजता काय निघायला भेटलं नाही. तो आता जातोय, पहिला पेट्रोल पूर्ण नील आहे म्हणून पेट्रोल भरेल, मग डॉक्टरकडे जाऊन मग परत जेवण आपल्या शॉपवरती जायचं. आता मी जस्ट पोचलोय शॉपवरती. माझं ऑलमोस्ट सगळं काम पप्पांनीच केलंय, तर ते जात आहेत. बाकी यांचं काम चालू आहे, ऑलमोस्ट डन आहे सर्व. शॉपची तर ऑलमोस्ट सर्व कामं डन झाली आहेत. भांडी पण आय थिंक तो धुवून कम्प्लीट आहेत, ट्रेनिंग सर्व झाले, फक्त लादी पुसायची बाकी आहे. आणि मी आत्ता आलो आहे, मी 2 तास नव्हतो इकडे, दोघींनीच मॅनेज केलेलं. तर बऱ्यापैकी विकेंडचा रश होता, पण एकानंतर एक होता. जसं नॉर्मली सुट्टी असते तेव्हा जसा एकत्र सर्व रश येतो तसा नव्हता, त्यामुळे खूप इझिली मॅनेज झालं. सर्वांना पास्ता आता 3 वेळा गेला, पास्ता 3 वेळा बॉईल केला, कारण का टाइम भेटला, म्हणजे आम्हाला करायला प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉपर मॅनेजेबल होतं. आणि कस्टमर पण थांबायला रेडी असेल तर अजून बेटर वाटतं. कुठं कोपर कैरणे, आता एक एक गोष्ट सांगतात ते लोक. तर कोपर कैरणेवरनं आलेले कस्टमर्स होते, थांबलेत, मग त्यांना पास्ता दिला आणि अशा प्रकारे दिवसाचा एंड होतोय. तर माझे तर ऑलमोस्ट सर्व कामं पप्पांनीच केली आहेत, जे कचरा वगैरेचा बाहेरचा आता फक्त मला जाऊन टाकायचं आहे. आणि डॉक्टरांनी मला पण सांगितलं आहे आता भाई ले ले, थोडा रेस्ट ले ले, तो अपने को अभी रेस्ट ही लेना है. और तर आजच्या दिवसाचा आपण इथे सेंड करूया. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या संडे आहे, तर उद्याचा रस बघू काय असेल, उद्या तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आतासाठी गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आणि तुमच्या सर्वांची लाडकी प्रणाली. बाय बाय, बाय बाय कर, बाय बाय.